ओके. आता क्रिएट ह्या ऑप्शनवर आपण गेल्यानंतर इथे आपल्याला बरेच असे ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. जसे की प्रेझेंटेशन, सोशल मीडिया. सोशल मीडियावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म जे की आपल्या सोशल मीडियाचे आहेत, ते ओपन होतात आणि त्यांचे साइजेस ओपन होतात. तर ह्या प्रत्येक साइजमध्ये आपण डिझाइन करू शकतो. आता सपोज याच्यातील एखादी साइज तुम्हाला मिळत नाहीये किंवा तुम्हाला वेगळ्या साइजमध्ये एखादा डिझाइन बनवायचा आहे, तर हा जो लास्ट ऑप्शन आहे कस्टम साइज याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे जी साइज तुम्हाला हवी आहे, ती साइज तुम्हाला टाइप करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे 500 विड्थ आणि 500 हाईट घेते आणि इथे युनिट्स आहेत पिक्सल, इंच आणि सीएम मध्ये. तर कोणता युनिट तुम्हाला हवा आहे, तो चूज करायचा आहे आणि क्रिएट डिझाइनवर क्लिक करायचं आहे. क्रिएट डिझाइनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एडिटरमध्ये रिडायरेक्ट होता आणि तुम्ही जी साइज चूज केलेली असते त्या साइजचा तुम्हाला इथे कॅनव्हास मिळतो आणि त्या साइजवर तुम्हाला इथे इथे आता डिझायनिंग बनवायचं असतं. सो हा पॉइंट लक्षात ठेवा. देन सेकंड ऑप्शन आहे होम. आता जो काही इंटरफेस दिसतोय हा होमचा ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही होम या ऑप्शनवर क्लिक करणार तेव्हा हा असा इंटरफेस ओपन होतो. आता हा ओपनच आहे त्यामुळे आपण नको बघूया. परत त्याच्या खाली आहे प्रोजेक्ट. प्रोजेक्ट ह्या ऑप्शनवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्हाला तुमचे जे काही डिझाईन्स आहेत, तुम्ही फर्स्ट डे पासून जेवढे केवढे डिझाईन्स बनवलेले असतात, तो प्रत्येक डिझाइन तुम्हाला या प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये मिळून जातो. म्हणजे तुमचे जे काही डिझाईन्स आहेत, जे काही तुम्ही डिझाइन केलेलं आहे, ते सगळं प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये तुम्हाला सेव्ह करता येणार आहे. ते ऑटोमॅटिक सेव्ह होतं. तुम्हाला पर्सनली मॅन्युअली सेव्ह करायची गरज नाहीये. देन त्याच्या खाली सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन म्हणजे टेम्पलेट्स. जसं मी आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, की Canvaमध्ये आपल्याला थाउजंड्स ऑफ टेम्पलेट्स कस्टमाइज्ड टेम्पलेट्स मिळतात. जे की आपण एडिट करून आपण पर्सनली यूज करू शकतो. ते प्रत्येक टेम्पलेट आपल्याला या टेम्पलेट या ऑप्शनमध्ये मिळतात. आता ते कशा आहेत ते आपण बघूयाच, पण आधी खालचे हे 2-3 ऑप्शन बघून घेऊ. त्यानंतर हा लेटेस्ट ऑप्शन जो आहे Canva एआयचा. सो एआय हा तरी ऑप्शन ट्रेंडिंग आहे आणि Canvaमध्ये सुद्धा आपल्याला एआयचा वापर करता येणार आहे. ओके. तर आता सगळ्यात आधी आपण टेम्पलेट्सच्या विषयाकडे वळूया, कारण तो खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. सो इथे टेम्पलेटवर क्लिक केल्यानंतर हा जो सर्च बार आहे, मध्ये आपल्याला सर्च बार दिसतो. तर या सर्च बारवर तुम्हाला जो कोणता टेम्पलेट हवा आहे, कोणत्या बिझनेसचा टेम्पलेट तुम्ही सर्च करत आहात, तो जस्ट कीवर्ड इथे टाइप करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा स्कूलचा टेम्पलेट हवा आहे. स्कूलसाठी तुम्हाला एखादा ग्राफिक डिझाइन करायचा आहे आणि स्कूलसाठी तुम्हाला टेम्पलेट हवा आहे. तर जस्ट इथे स्कूल टाइप करायचं आहे आणि सर्च फॉर स्कूल केल्यानंतर इथे तुम्हाला स्कूलचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये टेम्पलेट्स मिळतात. इथे लँडस्केप आहे, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल वेगवेगळ्या टाइपमध्ये तुम्हाला इथे अ, हे टेम्पलेट्स मिळून जातात. आता याच्यातील टेम्पलेट्स तुम्ही यूज करू शकताय. ओके. पण फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जिथे क्राउनचा साइन आहे, ती गोष्ट आपण यूज करू शकत नाही. बाकीचे सगळे टेम्पलेट्स आपण यूज करणार आहोत. ओके. सो स्कूल ॲडमिशन आता स्कूलचं जेव्हा स्कूलचं ॲडमिशन ओपन होतं, तेव्हा आपण बघत असतो, की असे टेम्पलेट्स आपल्याला दिसतात. जेव्हा स्कूल स्टार्ट होणार असतो ॲडमिशनसाठी, ते असे पोस्टर्स बनवतात. सो इथे बरेच असे पोस्टर्स आपल्याला दिसतायत. याच्यामध्ये येलो, ब्लू कलर वगैरे यूज केलेले आहेत. सो याच्यातील एखादा टेम्पलेट सपोज तुम्हाला आवडलेला आहे, तर तुम्ही अगदी इझिली तो यूज करू शकताय. थोडेफार याच्यामध्ये चेंजेस करायचे असतात आणि यूज करायचा असतो. आता हा एडिटचा ऑप्शन जो काही कस्टमाइज कस्टमाइज करायचा ऑप्शन आहे,
हा मी आत्ता शिकवणार नाहीये तुम्हाला. कारण जर मी हे तुम्हाला आत्ता शिकवले, तर तुम्ही स्क्रॅचपासून बनवणार नाही. ह्याच गोष्टी जर तुम्ही यूज करायला लागला, की तर तुम्हाला स्क्रॅचपासून ग्राफिक्स बनवायची इच्छा राहणार नाही किंवा तुम्ही करू शकणार नाही मग ते. सो त्या गोष्टी आधी आपण स्क्रॅचपासून कसं बनवायचं हे शिकूया. नंतर हा एडिट कसा करायचा ते मी सांगते. ओके. ह्या सगळ्या गोष्टी खूप सिंपल आहेत. सो माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की आधी स्क्रॅचपासून स्टार्ट करा. स्क्रॅचपासून कसे बनवायचे डिझाईन्स हे आधी शिका आणि त्यानंतर तुम्ही हे एडिटचे जे काही टेम्पलेट्स आहेत हे तुम्ही यूज करू शकता. आता इथे मी स्कूलचा एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवला. आता वेगळ्या टाइपचा आपण बघूया. हं. रेस्टॉरंटचा बघूया आपण. रेस्टॉरंटचा पोस्टर बघूया किंवा मेनू कार्ड आपण बघू शकतो. तर रेस्टॉरंटसाठीचं जे काही आपले मेनू कार्ड असतात, जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, तर अशा पद्धतीचे आपण मेनू कार्ड बघतो ना, तर हे मेनू कार्ड सुद्धा आपण इथून कस्टमाइज करू शकतो. आणि जेव्हा केव्हा सपोज तुम्ही आता बिगिनर आहात आणि तुम्हाला डिझाईनची आयडिया नाहीये, की कोणत्या टाइपचं डिझाइन आपल्याला करायचं आहे. सो अशा वेळेला तुम्ही रेफरल म्हणून ह्या गोष्टी यूज करू शकताय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता मेनू कार्ड जर बनवायचा असेल, तर तुम्ही इथे मेनू कार्ड बघू शकताय. तुम्हाला जो मेनू कार्ड आवडलेला आहे, तो मेनू कार्ड बघून तुम्ही अशा पद्धतीचा मेनू कार्ड तुमचा सेपरेट डिझाइन करू शकताय. सो ह्याच्यातून इन्स्पिरेशन घेण्यासाठी सुद्धा इथे टेम्पलेट्स आहेत. हे बघून सुद्धा तुम्ही आयडियाज घेऊ शकता आणि अशा पद्धतीने डिझाइन करू शकता. ओके. सो सुरुवातीलाच आता जेव्हा तुम्ही डिझाइन करणार तेव्हा पूर्णपणे ब्लँक असणार आहात. तुम्हाला कोणत्या आयडियाज लवकर येणार नाहीयेत. सो अशा वेळेला काय करायचं आहे, इथे टेम्पलेट्समध्ये जायचं आहे. कोणत्या बिझनेससाठी तुम्ही डिझाइन करणार आहात, तो कीवर्ड इथे टाइप करून सर्च करायचा आहे आणि तिथे जे काही ग्राफिक्स आहेत ते ऑब्झर्व्ह करून तुम्हाला जो आवडलेला असतो तशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा एक डिझाइन बनवू शकताय. ओके. सो हा झाला आपला फ्रंट पेज. सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. आता आपण एडिटरमध्ये जाऊया आणि एडिटचे काही ऑप्शन्स बघूया.